शिवराय शिवरुद्र शिवराय शक्तिरुद्र शिवराय शिवराय हे महाकाल शिवराय संहारक शिवराय रणपती जगपती शिवराय हे आजच्या या शिवमय संध्याकाळी सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण गणपती शिवराय स्वारी आग्रा या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी सगळेजण जमलेलो आहोत. एका ऐतिहासिक चित्रपटाच्या बांधणी मागे किती लोकांचे हात असू शकतात त्यातली काही लोक आता मंचावरती उपस्थित आहेत. 2026 सुरू झालेला आहे. या वर्षात अनेक नवीन चित्रपटांची मांदियाळी बघायला मिळते. तसंच शिवराय अष्टकातील 6वं पुष्प 6 फेब्रुवारीला आज रिलीज झालेला आहे, प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. तर आपण या चित्रपटातील कलाकारांशी गप्पा मारूया. मृणाल कुलकर्णी मॅम आपल्यासोबत आहेत. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आत्तापर्यंत 6 चित्रपट झाले, अष्टक सुरू आहे. प्रत्येक वेळी आऊसाहेबांची भूमिका तुमच्याकडे असते. तुम्ही दरवेळी काय नवीन शिकता? अगं, अष्टक जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत जिजाऊ ऐसे बदलणार नाहीये आणि मी देवाकडे प्रार्थना करेन की कधीच ही भूमिका माझ्या हातून जाऊ नये. कारण ही एक अशी आई आहे जी आई आपल्याला इतकं काही शिकवते. स्वातंत्र्य आणि स्वराज्य हे शब्द जिने आपल्या मनामध्ये पेरले अशी ही जिजाऊ आई आहे. आणि जिने 2 राजे घडवले, शिवाजी महाराज, संभाजी महाराज. आणि या आईकडनं खरंच जितकं शिकावं तितकं कमी आहे. त्यामुळे ही परमेश्वरी कृपा आहे की हा रोल माझ्याकडे येतो पुन्हा पुन्हा आणि लोक मला आज जिजाऊ आईसाहेबांच्या नावाने ओळखतात. प्रत्येक वेळी काहीतरी एक सेट नवीन असतो आणि मग त्याच्यावर काही वेळा माणसंही बदलतात. आता बऱ्यापैकी आहेत सेम, पण त्यांच्याशी कसं कोऑर्डिनेट केलं जातं? शिवाजी महाराजांप्रती निष्ठा आदर असलेली टीम आहे आमची आणि माणसं बहुतांशी तीच आहेत. तुम्हाला माहिती आहे का, शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला गेले तेव्हा त्यांचं वय होतं 36, फक्त 36. आणि त्या वयामध्ये त्यांनी त्याच्याही आधी शाहिस्ते खान झाला होता, अफजल खान झाला होता, झवेर खान झाला होता. त्यामुळे हे एवढं सगळं गाजवल्यावर सुरत पहिली लूट झाली होती आणि दिल्लीला आता ते गेले ॲट सच यंग एज. तर तो एक तरुण शिवाजी महाराज आम्हाला दाखवता आले याचा खूप आनंद होतो. बाकी सगळे आम्ही तर तेच होतो. हे चित्रपट सुरू होण्याआधी तुमचा इतिहासाशी किती संबंध होता? माझे आजोबा गोनी दांडेकर हे इतिहासकार होते. त्यांच्या कादंबऱ्यांवर हे रफली आधारित आहे. त्यामुळे माझ्या घरात इतिहास आहे. माझे वडील इतिहास शिकवायचे आणि मला स्वतःला पण इतिहासाची खूप आवड आहे. मी नितीन चंद्रकांत देसाई यांच्याबरोबर राजा शिवछत्रपती ही मालिका केली होती. त्याच्यामुळे खूपच जवळचं नातं आहे माझं. आता चित्रपट सोडून मालिकांमध्ये येण्याचा कधी विचार नाही? खूप वर्ष केलं आता. काय सांगाल शेवटी चित्रपटाबद्दल? शिवाजी महाराजांचा इतिहास, शिवाजी महाराजांची जी आयुष्याची कथा आहे त्याच्यामध्ये प्रेरणा घेण्यासारखं इतकं काही काही आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने हा चित्रपट बघायला पाहिजे. हे सगळे चित्रपट पाहायला पाहिजेत. त्यासाठी आम्ही हे चित्रपट बनवतो आहोत की पुढच्या पिढीला शिवाजी महाराजांचं खरं रूप, त्यांचं खरे मनसुबे, त्यांचं खरं राजकारण, त्यांचा खरा जोश हा कळला पाहिजे. त्यामुळे रणपती शिवराय हा चित्रपट तुम्ही आवर्जून बघा. आमचे यापूर्वीचे 5 चित्रपट आता OTTवर उपलब्ध आहेत. त्यामुळे हा ठेवा, खास तुमच्यासाठी आहे, त्याचा तुम्ही अवश्य लाभ. थँक्यू आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सर, काय सांगाल चित्रपटाबद्दल? आता तुम्ही सांगायचं आणि तुम्ही येऊन बघायचं चित्रपट, नंतर आम्हाला सोशल मीडिया थ्रू सांगायचं की चित्रपट कसा आणि कसा वाटला तुम्हाला, काय घेण्यासारखं आहे ते. प्रेक्षक सांगतीलच सर, पण तुम्ही तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगा? कसं वाटलं भूमिका? एकदम अमेझिंग. म्हणजे खरं सांगायचं, दिग्पाच्या प्रत्येक चित्रपटात काम करताना एक वेगळा अनुभव, राजांची एक वेगळी छटा बघायला मिळते, समजते फ्रँकली. कारण मी कधी निगेटिव्ह साईडला असतो, कधी पॉझिटिव्ह साईडला असतो, पण ते करताना पूर्णपणे ती गोष्ट, तो जो प्रसंग घडलेला आहे इतिहासामध्ये, ते खूप डिटेलमध्ये दिग्पाला ऐकतानाच इतकं छान वाटतं की ते चित्र करताना तो अजूनच त्याच्या 1000पट जास्त. पण त्याच्यामध्ये जे गोष्ट सांगण्याची स्किल आहे ते आम्हाला ज्यावेळेस तो स्क्रिप्ट वाचून दाखवतो तर तेव्हाच अंदाज येतो की अरे क्या बात आहे यार,
म्हणजे ती करायची एक वेगळी ऊर्जा हो, नक्कीच, आधीच नक्कीच. येते. म्हणजे आतापर्यंत असं अरे हे करू ते नाही, एकदा नरेशन झालं की काय करायचं ते सगळी क्लिअर एवढं सुंदर. तुमचं एक निगेटिव्ह रोल आता दिसतोय, त्या निगेटिव्ह रोल मधनं तुम्ही काय शिकला? माणसाने कसं नसावं एका वाक्यात एवढं सगळंच सिंपल कळेल आहे. म्हणजे दॅट सिम्पल. कारण की आता औरंगजेब मी केलाय तोही तेवढाच बुद्धिमान होता, पण चुकीच्या ठिकाणी बुद्धी लावली. त्यामुळे बुद्धी असताना ती कुठे वापरायची योग्य ठिकाणी. बघा ना, 2 सम्राटांची गोष्ट आहे, राजे आणि औरंगजेब. राजे हे देश बांधत होते आणि हा देश तोडत होता, आणि मला औरंगजेब मनापासून का नाही आवडत, कारण त्यांनी माझ्या महादेवांवर घात केलेला आहे, महादेवांच्या मंदिरांवर घात केलेला आहे. तो राग आहे. पण आज तीच भूमिका करताना काहीतरी मनात एक हे असेल. मनामध्ये सकाळी उठल्यानंतर हर हर महादेव म्हणतो आणि मी कामाला सुरुवात करतो. नक्की. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि खूप छान झालाय मूवी. तुमचं कॅरेक्टर खूप छान आहे, सगळ्यांना आवडेल. थँक्यू. तर मी पहिल्या सांगते की मी प्रमोशन नाही करत आहे, पण लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत जे आपल्याला काव्यानंदीचे बाबा म्हणून दिसत आहेत तेच रणपती शिवरायमध्ये सुद्धा दिसणार आहेत. सर नमस्कार. नमस्कार. काय सांगाल चित्रपटातल्या भूमिकेबद्दल? हा सर्वप्रथम मी इक्बाल लांजेकर यांचा आभारी आहे की त्यांच्या अष्टकातले 5 चित्रपट होऊन गेले, त्यात मी नव्हतो. पण सौभाग्य माझं असं की ह्या 6व्या चित्रपटामध्ये मला त्यांनी वीर मुरारबाजी यांचं पात्र साकारायची मला त्यांनी संधी दिली. तर एकूण तुम्ही हा चित्रपट बघितला असेल तर त्याच्यामध्ये खरं आग्रा त्यांचा प्रवास किंवा स्वारी जी आहे त्याच्यामध्ये वीर मुरारबाजींचं तसं प्रत्यक्ष काही त्यांचं सहभाग म्हणा किंवा असं काही नाही आहे, पण ज्या पद्धतीनं त्यांनी गोष्टीमध्ये हे गुंफलं आहे की पुरंदर आणि पुरंदरगड किंवा वज्रगड कसं त्यांच्या हातातनं केला किंवा त्याचं रक्षण करताना वीर मुरारबाजी यांना वीर मुरारबाजी. तर अशा एका वेगळ्या ह्यानी थोडासा वेळ होतं काम, पण मला असं वाटतं की मी पूर्ण जीव ओतून काम केलं त्याच्यामध्ये. तेव्हा त्यांचं मरण जे आहे ते लोकांपर्यंत ती वेदना जी आहे, त्यांचं शौर्य जे आहे हे सगळं मी पोचवू शकलो असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय किंवा प्रेक्षकांना काय वाटतंय मला माहिती नाही, पण मला खूप आनंद झाला की ह्या अष्टकातल्या ह्या 6व्या चित्रपटाचा मी एक भाग आहे. सर आता मुरारबाजींची भूमिका त्या म्हणजे चित्रपटामध्ये थोडीशीच होती, पण छाप टाकणारी होती. मग तुम्ही त्या भूमिकेतनं काय शिकलाय? मी भूमिकेत म्हणण्यापेक्षा काय असतं की मी फक्त एक माध्यम आहे. वीर मुरारबाजींनी त्यांचं जे बलिदान दिलेलं आहे ते फक्त प्रेक्षकांपर्यंत तो प्रसंग, त्यांचं जो ते शौर्य आहे, त्यांचा लढा जो आहे, त्यांचं बलिदान जे आहे ते माझं प्रसन्न केतकर हा कलाकार म्हणून त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला आहे. तो 1000% मी माझ्याकडनं देण्याचा प्रयत्न केला. बघ फक्त माझं एकट्याचंच नाही आहे, तर दिग्दर्शकाने किती सहज पद्धतीनं गोष्ट पुढे कशी जाईल त्या पद्धतीनं हा एक गोष्ट त्यामध्ये गुंतलेली आहे, वीर मुरारबाजींचं बलिदान. तर मला असं वाटतं की देवाची कृपा आहे, प्रेक्षकांचा आशीर्वाद आहे, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आहेत, आणि शेवटी वीर मुरारबाजी त्यांचंही काहीतरी माझ्यावर आशीर्वाद असेल म्हणून मी हे सगळं साकारू शकलो आणि त्यांचं बलिदान लोकांपर्यंत पोहोचवू शकलो. सगळ्यात शेवटी प्रेक्षकांना काय सांगाल? मी प्रेक्षकांना फक्त एवढंच म्हणेन की तुम्ही शिवाजी महाराजांचे भक्त असाल, त्यांच्यावर प्रेम करत असाल, स्वराज्यावर प्रेम करत असाल तर नक्की हा चित्रपट बघा. हा चित्रपट फक्त करमणूक नाही आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या की आपण पुस्तकातनं आपल्या गोष्टींमधनं आग्र्याहून सुटका हे फक्त 2-3 पानांचा एक धडा असतो काही वेळेला, किंवा एक छोटीशी गोष्ट त्याबद्दल सांगितली जाते. पण आत्ता ह्या इथे त्याच्या मागची तयारी काय होते, म्हणजे नुसतं गेले आणि केलं असं नाही आहे. तर तिथे त्यांनी नायकांना पाठवलं, तिथली परिस्थिती काय आहे ती बघितली, राजपुतांना आपल्याबरोबर घेतलं. तर हा काय होतं ना, अभ्यासामध्ये किंवा कुठल्याही पुस्तकात म्हणा किंवा ऑडिओ बुकमध्ये किंवा CD मध्ये फक्त तेवढंच दाखवलं जातं. इतकं सोपं नाही आहे ना. औरंगजेबाच्या समजा दरबारातनं त्यांना कैद केलं आहे, तिथनं सुटका करायची असेल तर त्याच्यामागे किती लोकांची मेहनत आहे. आणि ह्यामध्ये तुम्ही बघितलंच असेल, आता तुमच्या भागामध्ये दाखवलंय की दरबारात सुद्धा अशी लोक होती की ज्यांच्यावर विश्वास ठेवला होता, भिस्त होती, ती लोक सुद्धा त्यांनी पाय मागे घेतले. म्हणजे किती जोखीम महाराजांनी उचललेली आहे. तर हे तुम्ही कसं ना, दृकश्राव्य माध्यम हे खूप छाप पाडणार. आपण काही वाचत असतो तर आपल्या कल्पनाशक्तीप्रमाणे आपण ते आकलन करत असतो, पण जेव्हा समोर एक
आपण म्हणूया की एक सक्सेसफुल दिग्दर्शक ज्याने खूप अभ्यास केला आहे, तो जेव्हा ज्या पद्धतीनं तुम्हाला मांडतो नाही सगळं, तेव्हा आपल्याला पटतं आपण तिथे समोर आहोत, उभे आहोत, बघत आहोत अशी प्रचिती आहे. तर मला प्रेक्षकांना असंच म्हणायचं आहे की दिग्पाल लांजरेकर आणि त्यांची पूर्ण टीम, पॅनोरमा स्टुडिओ आहे, मुकाफी आहेत, यांनी हे जे शिवधनुष्य उचललेलं आहे ना, ते तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि महाराजांचं हे शौर्य जे आहे ते नक्कीच थोडा मोठ्यांपर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर एवढीच माझी इच्छा आहे. जय शिवराय. रणपती शिवराय स्वारी आग्रा या 6व्या पुष्पात शिवरायांची भूमिका केलेले अभिजित श्वेतचंद्रे आपल्यासोबत आहेत. नमस्कार. नमस्कार. जय शिवराय. जय शिव. कसं वाटतंय, कसा एक्सपिरियन्स पूर्णपणे? खूप छान एक्सपिरियन्स आहे आणि फिल्म रिलीज झालेली आहे आणि आज प्रेक्षकांचा जो प्रतिसाद मिळतो, प्रेक्षकांचा जो उत्साह आहे, जो आनंद आहे, त्यामुळे असं वाटतं की फिल्म खूप लोकांना आवडते आणि खूप लोक कौतुक करतात, प्रत्येकजण येऊन भेटतोय, त्यामुळे खूप छान आणि पॉझिटिव्ह वाटते. तू सुभेदारमध्ये पहिल्यांदा दिसलास या अष्टकातल्या ह्याच्यात, तर आणि आता तुझी शिवरायांच्या भूमिकेत निवड झाली आहे. कसा होता यार एक्सपिरियन्स? ते निवड कशी झाली? मला असं वाटतं की दिग्पाल सरांसोबत या सिनेमाच्या आधी 4 सिनेमे केले होते. पहिला सुभेदार होता, त्याच्यानंतर मुक्ताई, त्याच्यानंतर अभंग तुकाराम आणि शिवरायांचा छावा, 4 सिनेमे केले होते. त्यामुळे एक ऐतिहासिक म्हणा किंवा जो कॉस्ट्युम ड्रामा आहे त्या पद्धतीचं हे सिनेमा 4 झाले होते, त्यामुळे ते हे होतं. पण मला असं वाटतं की डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा दिग्पाल सरांनी विचारलं तेव्हा मी खूप इमोशनल झालो होतो, कारण खूप मोठा म्हणजे आयुष्यातलं मला असं वाटतं की माझ्या देहाचं सार्थक होईल असा हा अनुभव आहे. छत्रपती शिवाजी महाराज करायला मिळणं त्याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही आणि कुठल्याही अभिनेत्यासाठी इतर कुठल्याही भूमिकांपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पलीकडे काहीच नाही आणि त्यांचं अफाट जे चरित्र आहे आणि या सिनेमाच्या माध्यमातून माझ्या वाट्याला जे आले आहे, पुरंदरच्या दहापासून ते महाराज आग्र्यावरून परतले आणि त्याच्यानंतरचा काहीसा भाग, तर त्याच्यासाठी पूर्ण झोकून देणं महत्त्वाचं होतं, पूर्ण डेडिकेशन महत्त्वाचं होतं, फोकस महत्त्वाचं होतं, आत्मसमर्पण महत्त्वाचं होतं असं मला वाटतं. कारण इतर कुठल्याही रोलपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज करायचे असतील तर ते अंगात भिनायला हवं आणि त्यामुळे ती 2.5-3 महिन्याची प्रोसेस होती आणि प्रोडक्शनने पूर्ण डिझाईन केलं होतं काय कशा पद्धतीने आपल्याला जायचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी सोप्या झाल्या आणि आता जे पडद्यावर दिसतंय किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अवतार आता दिसतो प्रेक्षकांना, तो सगळं प्रोडक्शन आणि दिग्पाल सर, आमचे गुरुजी प्राध्यापक शामराव जोशी सर, यांचं सगळ्यांचं क्रेडिट आहे असं मी. शिवरायांचा एखादा असा कुठला गुण जो तुझ्यात आधी होता आणि आता तो पूर्णपणे म्हणजे तुझ्यात आहेच, आता कधीच नाही कुठे जाणार? एक तर मला असं वाटतं संयम आणि स्ट्रॅटजी, दूरदृष्टी, धैर्य. छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करत असताना ह्याच्या आधी सुद्धा, म्हणजे या सिनेमाच्या निमित्तानं असं नाही, त्याच्या आधी सुद्धा म्हणजे मला असं वाटतं कॉलेजच्या वयापासून मी राजा शिवछत्रपती जे आहेत बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलेलं त्याची पारायणं करायचो आणि ते सतत वाचत असायचं. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रत्येक गुण घेण्यासारखे आहेत, त्यांचे विचार अंगीकारण्यासारखे आहेत. पण या सिनेमाच्या निमित्ताने मला असं वाटतं ते जगता आलं मला आणि अजून छत्रपती शिवाजी महाराज कसे जाणून घेता येतील याचा मी सातत्याने विचार करत असतो. आणि मला असं नेहमीच वाटतं की जेव्हा आपल्याला डिप्रेशन येते तेव्हा आपण एखादा मोटिवेशनल व्हिडिओ लावतो आणि मग त्या मोटिवेशनल व्हिडिओमध्ये अर्धा तास आपल्याला बरं वाटतं, परत 2-4 तासांनी आपल्याला परत डिप्रेस फिलिंग येते. पण मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज जर समजून घेतले आणि त्यांच्याबद्दल जर जाणून घेतलं, त्यांचं वाचन केलं, तर आपल्याला कुठल्याच मोटिवेशनल स्पीकरची म्हणा गरज नाही लागणार. तर त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे माझ्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहेत आणि अविभाज्य विचार आहेत असं मी म्हणेन. कारण त्या विचारावर जर तुम्ही चाललात तर कुठलीही परिस्थिती, कुठल्याही कठीण परिस्थितीला तुम्ही तोंड देऊ शकता आणि सक्सेस होऊ शकता. आणि मी हे म्हणून फक्त कलाकार म्हणूनच नाही, तुमच्या इतर कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही असाल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जर अंगीकारले तर ते तुमच्या फायद्याचे चालतात. आता खूप मोठी टीम आहे चित्रपटाची आणि खूप मोठे मोठे कलाकार सुद्धा आहेत. भाऊसाहेबांच्या भूमिकेत मृणालताई आहेत, अजय पुरकर सर आहेत, समीर सर आहेत. कसा त्यांच्याबरोबर बॉन्ड कसा क्रिएट झाला आणि कसं सगळं जुळून आलं एकदम?
मी सुभेदारला एकतर येऊन झालो आणि मला असं वाटतं पहिल्या दिवसापासून ज्या दिवशी मी ऑफिसला खरं मीटिंगला गेलो आणि दिग्पाल सरांनी मला नॅरेशन केलं होतं सिनेमाचं, तेव्हाच त्यांनी असं सांगितलेलं आपल्या घरासारखं आहे, तू एकदम चिल राहा, शांत कूल राहा, काय टेन्शन घेऊ नये. कारण आपसुकच मला असं वाटतं जेव्हा आपण नवीन एका दिग्दर्शकाला भेटायला जातो तेव्हा थोडं टेन्शन येतं, प्रेशर असतं, पण पहिल्या दिवसापासूनच ते प्रेशर कमी असल्यामुळे. आणि सुभेदारमध्ये अजय सरांसोबतच मी केलं होतं, कारण अजय सर तानाजी मालुसरे होते आणि मी सूर्याजी मालुसरे साकार करत होतो. तिथे मृणालताई होत्या, आऊसाहेब होत्या. त्यामुळे ही सगळी टीम म्हणा, परिवार म्हणा, हा एवढा एकत्र आहे आणि एक विचारी आहे असं मी म्हणेन. तर आपसुकच मला प्रेशर होतं हा सिनेमा करताना सुद्धा, पण माझा पहिला सीनच मृणालताईंसोबत होता आणि त्यांनी छोट्या छोट्या बारकाईने मला सांगितले, छोट्या छोट्या गोष्टी मला सांगितल्या. त्यामुळे मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराज साकार करायला माझा एकटाचा हातभार न लागता इतर सगळे सहकलाकार, अजय सर असतील, अजय सर पण छोट्या छोट्या गोष्टी सांगायचे, आब्या एक काम कर, हे ना हे जरा असं हे कर, हे जरा कमी कर, हे जरा वाढव, इथे एक्सप्रेशन हे असं दे, असे बारीक बारीक गोष्टी या कलाकारांनी सांगितलेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं हे एक टीमवर्क आहे. मी माझं एकट्याचं नाही म्हणणार, टीमवर्क आहे, गुरुजींचं आहे, दिग्पाल सरांचं आहे. दिग्पाल सरांचं कारण पूर्ण डिझाईन दिग्पाल सरांचं होतं की कुठल्या पद्धतीने तू ट्रेन व्हायला हवंस. त्यामुळे हॉर्स रायडिंग असेल, त्याच्यानंतर वाणी संस्कार असतील, फाईट सिक्वेन्स असतील, बॉडी लँग्वेज असेल, या सगळ्याचा दिग्पाल सरांनी खूप बारकाईने विचार करून त्या पद्धतीने ते डिझाईन केलं. काय सांगशील शेवटी चित्रपटाबद्दल? 6 फेब्रुवारीला आपला रणपती शिवराय स्वारी आग्रा, मी आपला म्हटलंय, हा चित्रपट आता आमचा राहिलेला नाही, तो तुमचा आहे. श्री शिवराज अष्टक हे आता आमचं राहिलेलं नाही, ते तुमचं आहे. ह्या तुमच्या चित्रपटाला, ह्या आपल्या चित्रपटाला भरघोस असा प्रतिसाद द्या आणि प्रेक्षकांना तो खूप आवडतोय. त्यामुळे थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत जरूर कळवा. जय शिवराय. थँक्यू. हे 6वं पुष्प आता चालू आहे आणि पुन्हा एकदा आपल्यासोबत अजय पुरकर सर आहेत. सर नमस्कार. जय शिवराय. जय शिवराय. सर खूप धावपळ होत असेल, सिरियल पण चालू आहे, चित्रपटाचे प्रीमियर पण आहे. हा नाही, आता चित्रपट काय आपल्या चित्रपटाचं कष्ट करून झालेले आहेत. आजचा दिवस महत्वाचा होता कारण की आज रिलीज झाला जगभरात चित्रपट, त्यामुळे आजचा दिवस महत्वाचा. सिरियलचं शूटिंग कसं आहे ते ऑनगोईंग चालूच असतं, कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सिरियलचे एपिसोड्स आफ्टर एपिसोड रोज दिसतं ना, त्यामुळे रोज आपल्याला शूट करावंच लागतं. पण आनंद आहे की आता शिवराज अष्टकातला 6वं पुष्प आज लोकांना आज आपण त्यांच्या समोर ठेवलेलं आहे. आता लोकांच्या मध्ये उत्सुकता होती या चित्रपटाची. आम्हाला खात्री आहे की लोक जास्तीत जास्त थिएटरमध्ये जाऊन बघतात. सर आत्ताच मी एक गोष्ट ऐकली जस्ट तुम्ही बोलत असताना की गाणं ही तुम्ही म्हटलेलं आहे, काय सीन आहे मला कळेल का? हे बॅकग्राऊंडला गाणं आहे, पण जसं प्रेक्षकांनाही आता माहिती आहे, आम्ही सुद्धा इंटरव्ह्यूमध्ये सांगतो की काही गोष्टी आम्ही या चित्रपट सिरीजमध्ये मुद्दामून करतो. त्यातली एक महत्त्वाची गोष्ट असते की आपल्या महाराष्ट्रातल्या लोककला ज्या लोप पावत चाललेल्या आहेत त्यापैकी लोककलेतलं एक कुठलं तरी लोकसंगीतातला एक तरी प्रकार आपण चित्रपटामध्ये घेतो. म्हणजे आता सुभेदार जर असेल तर त्यात पण आहे, हळद आहे बघ, तर ही आपल्या लोकपरंपरेतली आहे. त्यानंतर गोंधळ असतो, तर त्याचं किंवा पावनखिंडमध्ये भारूड आहे बघ, ह्याच्या युवत मांडली, तसं या चित्रपटात सुद्धा अजून एक भारूड आहे जे आत्ता खूप हिट पण चाललेलं आहे, राजांचं गनिमिका. तर हे एक, आणि जर तुम्ही फर्जनपासून बघत असाल तर जगद्गुरू तुकाराम महाराजांचा अभंग एक तरी असतोच, जो सुभेदारमध्ये आम्ही जातो आमच्या गावावर, हे की नाही, याची येळ देवा नका फत्ते शिकसमध्ये होता, तसं याच चित्रपटामध्ये भेटी लागी जीवा लागलीसे असं हा अभंग मी म्हटलाय. बॅकग्राऊंडला आहे तो, कोणाच्या लिपसिंकला नाही आहे, परंतु ते जे शब्दच आहेत ते इतके ताकद आहे त्या शब्दांमध्ये की भेटी लागी जीवा लागलीसे असं, की महाराज इकडे अडकलेले आहेत, आऊसाहेबही कळवळले आहेत त्यांच्या आठवणीने, आणि दोघांना जी भावना आहे की कधी एकदा भेटीन, तर त्याचं एक कुठेतरी सांगीतिक काय म्हणूयात त्याला, प्रेझेंटेशन म्हणून ते त्या गाण्याच्या माध्यमातून एक नवीन एक्सपिरियन्स होता. पण हा सगळाच याआधी पण म्हटलंय कधी? मी अभंग तुकाराम मध्ये प्लेबॅक केलं. हा, त्याआधी रणपती शिवराय हे आपलं फत्ते शिकसचा रणी पडकती लाखो झेंडे मी गायलाय. आवाज ओळखूच येत नाही त्यामुळे काहीच कळत नाही. त्यामुळे अष्टकात सातत्याने गातोय. एक गायक गात असल्यासारखाच वाटतो, त्यामुळे काही त्याच्यात चूक काढण्यासारखं असं काहीच नाही.
काय सांगाल आता तो तुमच्या भूमिकेबद्दल? अष्टकात दुसऱ्या चित्रपटापासून मी नरवीर तानाजीराव मालुसरेंची भूमिका करायला घेतली, तर ती आता लोकांना तेव्हा सुद्धा आवडली होती, सुभेदारमध्येही आवडली, त्यानंतर शेरशिवराजमध्येही आवडली. तर म्हणून भूमिकेत बदल नाही आहे, तानाजीरावांचीच भूमिका मी साकारतो आहे. परंतु ही कथाच थोडीशी वेगळी आहे आग्र्याची, कारण की ह्याच्यात सगळेजण हे कमांडो आणि स्पाय या भूमिकेत वावरत आहेत. म्हणजे फर्स्ट हाफ जर बघितला असेल तर तुला कळेल की तिथे जाऊन, म्हणजे आता चित्रपटात पहिलं दर्शन होतं ते माझंच होतं, तर तो मारवाडी वेशामध्ये तानाजीराव आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी अंगीकारल्यात आणि ह्याच्यात आमचं लॉजिक असं आहे की हे सगळं कमांडोचं ट्रेनिंग त्यावेळेस कोणी दिलं असेल आग्र्यासारख्या परक्या मुलखात, तर ते बहिर्जी नाईकांनी दिलं असेल. कारण की जेव्हा तुम्ही सैन्य म्हणता कुठलंही महाराजांचं सैन्य जेव्हा असतं तेव्हा मला असं वाटतं की सैन्य म्हटलं की त्याचं ट्रेनिंग आलं सगळ्या स्वरूपाचं. ते फिजिकल कॉम्बॅट ट्रेनिंग आलं, ते भाषेचं ट्रेनिंग आलं, ते तिथे जाऊन पेहराव काय करायचा, बॉडी लँग्वेज काय असावी याचं ट्रेनिंग आलं. म्हणजे आत्ता आपले जे चित्रपट गाजतात उरी म्हण किंवा धुरंधर, की तिथे जाऊन स्पाय म्हणून राहायचं तर तुमची आयडेंटिटी ही ओळखली नाही गेली. त्याच्यासाठीचं ट्रेनिंग मला असं वाटतं की प्रत्येक वेळी हे कमांडो हातात शस्त्र घेतात, पण ही एक हे जे मिशन होतं याच्यात तलवार उभारायला लागली तर लागणारच होती, पण त्याच्या व्यतिरिक्त महाराजांना सुखरूपपणे परत आणणं हे मिशन जास्त. त्यामुळे आणि ह्या ह्याच्यात असं झालंय की एकही माणूस न गमावता सगळेजण पडतात. आता एक सीन असा होता की एक साईन लँग्वेज वापरली गेली कम्युनिकेशनसाठी. त्याचा काय म्हणजे कुठून हे आलंय सगळं? म्हणजे मी स्वतः कम्युनिकेशनची विद्यार्थी आहे, मला ते नवीन होतं की एवढं सगळं त्यांनी तिकडे बोललेलं त्यांनी इथे येऊन सांगितलं एवढं परफेक्टली साईन कसं. याला करपल्लवी म्हणतात. त्यामुळे ही हातांच्या खुणेची भाषा आहे आणि हाताची बोटं वापरून केलेल्या खुणा आहेत त्या वेगवेगळ्या, आणि त्यांनी तुम्ही कम्युनिकेट करू शकता. ही आत्ता भाषा जतन केली आहे गोंधळी समाज जे आहेत. म्हणजे आपण लग्नानंतर किंवा एखाद्या शुभकार्यानंतर लग्नमुंजीनंतर आपण रात्री जागरण गोंधळ असतो, ती जी गोंधळी मंडळी आहेत ना त्यांच्याकडे ही भाषा अजूनही जिवंत. महाराजांनी आणि बहिर्जींनी मिळून ही भाषा डेव्हलप केली आणि ती खूप वापरलीही जाते. त्यामुळे ह्या भाषेचं महत्त्व या चित्रपटात जरी थोडं असलं पुढच्या चित्रपटामध्ये जास्त आहे, आणि खूप साऱ्या गोष्टी होत राहतात मध्ये. आता आता शिवरायांची भूमिकाच आधी चिन्ह मांडलेकर करत होते, आता अभिजित दादा करतोय, तर त्यांच्या बरोबर तुमचा बॉन्ड कसा क्रिएट झाला? अभिजितनी स्वतःकडे लक्ष आमचं वेधून घेतलं सुभेदार. तो सुभेदारला जॉईन झाला. सुभेदारमध्ये सूर्याजी मालुसरेंची भूमिका त्यांनी केली, आणि काय तेव्हाचं सगळं कास्टिंग बघता त्याची जर भूमिका चांगली झाली नसती तर खूप फरक पडला असता. कारण की सगळेच जण परफॉर्म करणारे होते आणि त्यांनी परफॉर्म करणं अपेक्षित होतं, पण तो म्हणजे मी स्वतः दीपाला म्हटलं की काय परफॉर्मन्स दिला रे म्हणलं. पण तो बेसिकलीच मुलगा खूप स्टुडियस आहे, अभ्यास करतो, ऑब्झर्व करतो, ऐकतो आणि फॉलो करतो. या सगळ्या गुणांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका त्याच्या पदरात पडली की पूर्ण सरेंडर होऊन त्या भूमिकेची रिक्वायरमेंट काय, फिजिकली, इमोशनली, मेंटली, फिजिओलॉजिकली, हे तो सगळं अंगीकारण्याचा प्रयत्न करतो. नाहीतर ही भूमिका खूप अवघड आहे, पण त्यांनी ज्या कॉन्फिडन्सनी ती केलेली आहे, मला असं वाटतं विच टॉक्स अ लॉट अबाउट हिम ॲज अन ॲक्टर. प्रेक्षक सांगतील दादा चित्रपट बघणारे, तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? मी प्रेक्षकांना हेच सांगेन की खरं तर हा चित्रपट किंवा हे चित्रपट अष्टकातले आम्ही निर्माणच करतो पुढच्या पिढ्यांसाठी. या पिढीमध्ये म्हणजे ज्याच्यात मी पण येतो की ज्यांचं निम्म आयुष्य संपलेलं आहे त्यांनी जेवढं जमेल तेवढे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अंगीकारावेत उरलेल्या आयुष्यासाठी. पण खरं हे काम जे आहे ते पुढच्या पिढ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सगळ्यात महत्त्वाचं, आणि याची जबाबदारी, हे कर्तव्य आत्ताच्या पिढीचं आहे की हे त्यांनी स्वतःही बघितलं पाहिजे आणि ते पुढच्या पिढ्यांना दाखवलंही पाहिजे. पुढच्या पिढ्यांनी जर हे 8 चित्रपट बघितले, आत्ता 6 आहेत पण लवकरच 8 होतील, ते 8 चित्रपट बघितल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे जास्तीत जास्त विचार, रयतेची काळजी कशी घेतली गेली, त्यांच्या नियम काय होते, कायदा सुव्यवस्था काय होती, नवीन जे सैन्यात भरती व्हायचे ते काय टॅलेंट्स घेऊन यायचे, त्यांना ते टॅलेंट कसं शेप केलं जायचं,
या सगळ्या गोष्टी या पुढच्या पिढीला सांगणं खूप गरजेचं आहे, कारण आत्ता पुढच्या पिढीला आदर्श देण्याचं ची गरज आहे. आणि त्या पुढच्या पिढीला आदर्श द्यायचा झाला तर मला नाही वाटत छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्याच्यापेक्षा काही पलीकडे असू शकतो. सो पुढच्या पिढ्यांनी जर हे शिवविचार घेऊन त्यांच्या आयुष्याचा प्रवास जर त्यांनी केला तर पुढच्या 20 वर्षात मी तुला सांगतो वेगळा भारत घडेल आणि वेगळा महाराष्ट्र घडेल. सर तुमचा चित्रपट हिट होणारच आहे, पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या सगळ्या प्रवासासाठी. खूप खूप धन्यवाद. हर हर महादेव. चित्रपट खूपच सुंदर आहे. तुम्ही सगळ्यांनी सुद्धा हा चित्रपट नक्की बघा. आत्ताच आपण या चित्रपटातील कलाकारांशी गप्पा मारल्या, त्यांचे अनुभव आपण जाणून घेतलेले आहेत. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा.